पण या ठिकाणी पाहतोय अनुभवतोय काल मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रचंड गर्दीत उत्साहात आणि आनंदमय वातावरणामध्ये या स्पर्धेचा शुभारंभ आपण पाहिला आणि आज मात्र या स्पर्धेच्या दुसऱ्या रजनीच्या खेळाकडे आपण वळतो आहोत। तर ऑल सेट फॉर द फर्स्ट बॉल, पंचांचा ग्रीन सिग्नल कोणत्याही वेळेला येईल आणि त्यानंतर मात्र होईल सुरुवात। चला संघ दुंद्रे, आपली सलामीची जोडी आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचं आहे, आता वेळ नाहीये आपल्याकडे। आणि सलामीची जोडी ही या संघाची दोन सर्वोत्तम खेळाडूंची जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल। प्रत्येक संघाची प्रत्येक स्पर्धेकरता एक वेगळी तयारी, एक वेगळी रणनीती आपल्याला पाहायला मिळते आणि या रणनीतीनुसार कोणते दोन खेळाडू असतील की संघनायक ज्यांची निवड ही पहिल्या सलामीच्या जोडीच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल। चेंडूंचं परीक्षण झालंय, या ठिकाणी चेंडू 3 पातळीवरती तपासला जातो। एक म्हणजे चेंडूचा कणखरपणा, अर्थातच त्याचा हार्डनेस तपासला जातो। त्यानंतर चेंडूचा बाउन्स म्हणजे त्याचा जो एक अतिरिक्त उसळी आहे ती किती आहे ही तपासली जाते आणि त्यानंतरचा सर्वाधिक महत्त्वाचा घटक म्हणजे वेट, चेंडूचं वजन किती आहे। हे या तिन्ही गोष्टींवरती जो चेंडू खऱ्या अर्थानं पसंतीला उतरतो ना तो खेळाडू तो चेंडू घेऊन मैदानाच्या दिशेने रवाना होताना आपल्याला पाहायला मिळतात। या ठिकाणी चेंडूचं परीक्षण झालंय, चेंडूची निवड झाली आहे, तीनही पातळीवरती हा चेंडू योग्य ठरलाय आणि दोन सलामीवीर फलंदाज मात्र दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये। सुरुवात दमदार करायची या स्पर्धेमध्ये एक स्वप्न उराशी बाळगून प्रत्येक संघ या स्पर्धेमध्ये दाखल होतो आणि त्या स्वप्नपूर्तीसाठी संघर्षमय सामने आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात। काही संघांचे स्वप्न पूर्ण होतात तर काही संघ मात्र पुन्हा एकदा नव्या उमेदीने, नव्या जोशाने आणि नव्या ताकदीने या स्पर्धेमध्ये आपला सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करतात। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय फलंदाज आहेत निशांत पाटील आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला मात्र आपण पाहतोय अधिक सिनारे। यस, अधिक सिनारे आपल्याला नक्कीच या ठिकाणी नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतात। दोनही उत्तम दर्जाचे खेळाडू आहेत या वर्षीच्या क्रिकेट हंगामामध्ये। दोनही खेळाडूंची बॅट आपल्या संघासाठी खूप चांगली कामगिरी करते आणि गोलंदाजी मार्कवर यस पंचांचा सामना सुरू होण्याचा इशारा येतोय। ऑल सेट फॉर द फर्स्ट बॉल आणि पंचांचा इशारा लेट्स प्ले। पहिला चेंडू, इथे मात्र थोडीशी पावलं अडखळलीत रनिंग ट्रॅक वरती, कदाचित पावलांचा जो रनअप होता ना तो अडखळला आणि गोलंदाज नाझीम पटेलने मात्र निर्णय घेतला की हा चेंडू डिलिव्हर्ड करायचा नाहीये। कधी कधी फलंदाजाचा स्टान्स पाहिला जातो, त्याचा माइंड रीड करण्याचा प्रयत्न होतो। या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, या छोट्या छोट्या टेक्निक्स आहेत आणि तिथून मात्र नाझीम पुन्हा एकदा सज्ज होतोय। पहिला चेंडू आजच्या रजनीमधला थ्रू द कव्हर्स जाण्याचा प्रयत्न होता, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे, क्षेत्ररक्षक येत आहेत। तौसिफ कॅप्टन ऑफ द टीम, तौसिफ चांगलं क्षेत्ररक्षण एक उदाहरण सेट करतायत। कॅप्टन इज ऑलवेज लीडिंग फ्रॉम द फ्रंट। संघाचा जर तुम्हाला सर्वोत्तम खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायचा असेल ना तर संघनायकानं, सरसेनापतीनं मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक खेळाडू समोर एक उदाहरण पेश करणं हे सर्वाधिक महत्त्वाचं असतं। तौसिफनं पहिल्या चेंडूवरती क्षेत्ररक्षणाचा दर्जा काय असायला पाहिजे हे दाखवून दिलं। यावेळेला आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू होता, कव्हरच्या वरून खेळलाय परंतु क्षेत्ररक्षक येतात झेलच्या खाली, कंप्लीट केला जातोय झेल आणि विकेट नंबर 1 पहिला फलंदाज। च्या माध्यमातून ऐकलं निमित्त होतं विकेटचं। पहिला विकेट दुंद्रे संघाने या ठिकाणी गमावलाय। फलंदाज बाद झालाय अधिक आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इनेट नंबर 3 विनायक। तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज उंचपुरा, खरं तर सडपातळ शरीरयष्टीचा फलंदाज आहे परंतु पॉवर प्लेच्या षटकांमध्ये त्याचा फायदा कशा प्रकारे उचलायचा आणि तो फायदा उचलावा लागेल, पॉवर दाखवावी लागेल मैदानाच्या आतमध्ये। 5 षटकांची एकूण ही लढत असेल आणि 5 षटकांमध्ये किमान धावसंख्येचा जर आपण विचार केला तर 12 ते 14च्या सरासरीने 60 ते 70 धावा या धावफलकावरती येणं गरजेचं आहे। इथे मात्र वेग भरण्याचा प्रयत्न, बॅट लाईन वरचा हा चेंडू होता, दिशा दिली आहे
आणि चेंडू गेलाय सीमारेषेच्या पलीकडे लॉंग स्टॉप आणि अर्थातच फाईनच्या क्षेत्रातून सीमारेषेच्या पलीकडे चौकार. आणि व्हाईट बॉल साठी दुसरा रिव्ह्यू या ठिकाणी देण्यात येणार. रिव्ह्यू जर अनसक्सेसफुल झाला तर तो परत मिळणार नाही. या गोष्टीची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. सो या ठिकाणी तिसऱ्या पंचांचा निर्णय आला. इट्स अ नो बॉल. ओव्हर वेस्ट हाईट कमरेच्या उंचीच्या वरचा हा चेंडू आणि तिथे मात्र 5 धावा धावफलकावरती अंकित केल्या जातील. बीमर +4 एकूण 5 धावा आणि त्यानंतर येणारा चेंडू हा अर्थातच असेल फ्री हिटचा चेंडू. फलंदाज जे मानसिक दडपण आहे त्यातून सावरण्याचा प्रयत्न. फ्री हिटच्या चेंडूवरती अप्परकट करण्याचा प्रयत्न. इथे बॅटीचा लीडिंग एज आणि झेल टिपलाय परंतु फलंदाज सुरक्षित असेल कारण हा फ्री हिटचा चेंडू होता. कोणत्याही प्रकारे फलंदाज बाद नसेल एक्सेप्ट रनआउटच्या स्वरूपामध्ये. रनआउट हे एकमात्र असं स्वरूप आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही फ्री हिटच्या चेंडूवरती बाद असाल, अन्यथा कोणत्याही प्रकारे तुम्ही बाद नसणार आहे. आणि हे कुठेतरी जे मानसिक दडपण होतं ना त्या दडपणामधून सावरण्याचा प्रयत्न. 7 धावा धावफलकावरती आल्यात. अजूनही संघर्ष धावांसाठीचा धुंद्रे संघाचा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. गती आहे या गोलंदाजाकडे, वेग आहे आणि वेगाबरोबर जर आपण पाहिलं ना तर अचूकता देखील पाहायला मिळते. काही चेंडू जरूर खराब आलेत नाझीमचे परंतु का संघनायकाने निवड केली पहिल्या गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये हे मात्र ठामपणे दर्शवत असताना 8 ही धावसंख्या धावफलकावरती आली आहे आणि एक फलंदाज मात्र गमावलाय. तो अर्थातच या ठिकाणी धुंद्रे संघानं हार्दिक 11 GKC. यावेळेला चांगला चेंडू होता. यावेळेला उजव्याष्टीच्या बाहेर चेंडू ठेवला होता. फलंदाजानं ऑलरेडी शफल केला होता. पंचांकडे अचानक नजरेनं पाहिलं जरूर परंतु ज्यावेळेला तुम्ही शफल कराल ना त्यावेळेला पंच हे नक्कीच या ठिकाणी रिच वाईटचा नियम अंमलात आणतील आणि तो नियम अर्थातच या ठिकाणी गोलंदाजाच्या बाजूने असेल. निर्धाव चेंडूची सांगता होते. येणारा प्रत्येक निर्धाव चेंडू फलंदाजी करणाऱ्या संघावरती फलंदाजांवरती दबाव निर्माण करणारा चेंडू असेल. धावसंख्या स्थिरावलेली 8. आणखीन एक फुलर लाईनचा चेंडू होता. विकेटच्या अंतिम चरणामध्ये चेंडूचा मारा केलाय. कमालीचा कमबॅक राहिलाय. शेवटच्या 2 चेंडूवरती कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. फलंदाजांच्या पायामध्ये बेड्या टाकणारी गोलंदाजी पाहायला मिळाली. पॉवर प्लेच्या षटकामध्ये षटक समाप्त होत आहे पहिलं. धावा धावफलकावरती 1 गडी बाद 8. कॅप्टन संघनायक. चांगला चेंडू होता. मोठा फटका खेळण्याचा मानस. थोडासा पहिल्या षटकामध्ये आलेला जो दबाव आहे ना परंतु क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो की निसर्गाचा नियम आहे. जिथे वादळ येणार असतं ना तिथे काही काळ शांतता आपल्याला पाहायला मिळते. कदाचित पहिल्या षटकामध्ये आलेल्या ज्या 8 धावा आहेत ना या शांततेच्या आहेत परंतु इथून मात्र हात खुले करण्याची संधी. अवे फ्रॉम द बॉडी केवळ गोलंदाजाच्या वेगाचा केलाय वापर. चेंडू सीमा रेखा पार चौकार. नजराणा तमाम क्रीडा रसिकांचा मात्र निखळ मनोरंजन. यावेळेला स्ट्रेच केलाय. एलिव्हेशन नाहीये. क्षेत्ररक्षक चेंडू जज करतायत. कंप्लीट केला जातोय झेल. विकेट नंबर 2. दुसरा फलंदाज निशांत बॅक टू द सुनील पाटील दादाच्या या नावात दमायर. आमच्या
थँक्यू डीजे. अप्रतिम. धुंद्रेगावचं एक आदर्श व्यक्तिमत्व सुनीलजी पाटील साहेबांचा गुणगौरव करणारे हे गीत मात्र आपण डीजेच्या माध्यमातून ऐकलं. कला, क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर शैक्षणिक अशा विविध क्षेत्रामध्ये आपली उल्लेखनीय कामगिरी आणि त्या कामगिरीच्या माध्यमातून एक व्यक्तिमत्व आपण या ठिकाणी पाहिलं. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. कुणाल इनॅट नंबर 4 कुणाल दवणे या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये. बुर्दुल संघ बुर्दुलच्या स्पर्धेमध्ये धुंद्रे संघ थोडासा आपल्याला दबावामध्ये जरूर पाहायला मिळतोय. तौसिफ संघनायकानं मात्र या ठिकाणी गोलंदाजीची धुरा सांभाळली आहे. एकूणच जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये आलेला जो दबाव आहे आणि त्या दबावामधून अद्याप मात्र स्वतःला सावरू शकले नाही आहेत. परंतु क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये तुम्ही कोणत्याही वेळेला कमबॅक करू शकता. इथे केलाय पावलांचा वापर. अटॅक इज अ बेस्ट डिफेन्स क्रिकेटचं परिसूत्र आणि चेंडूला भिरकावून दिलाय डीप कव्हर क्षेत्राच्या बाहेर 4 धावांकरता. वार करणारा हा फटका मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. पावलांचा वापर केला. 4 महत्वपूर्ण धावा आल्या. याही वेळेला गॅप शॉट सिलेक्शन 2 क्षेत्र मात्र चेंडू गोळीच्या वेगानं जातोय सीमारेखा पार. बॅक टू बॅक दुसरा चौकार. चौकाराच्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय. आता कुठेतरी डोकं वर काढायला सुरुवात केली आहे मी म्हणेन या सामन्यामध्ये. कारण आक्रमण कोणावर करा तर प्रतिस्पर्धी संघाच्या सरसेनापतीवरती करा. कदाचित ही रणनीती मैदानाच्या आतमध्ये काम केली आहे. कुणालनं दमखम दाखवलाय आपल्या फलंदाजीचा आणि या संघामध्ये माझी निवड का केली गेली आहे, माझी गुणवत्ता काय, माझी या मैदानाच्या आतमध्ये कामगिरी काय हे दर्शवणारी ही फलंदाजी पाहायला मिळते. 2 बॅक टू बॅक चौकार आले आहेत आणि या चौकाराच्या मदतीनं संघ मात्र जाऊन पोहोचलाय 2 गडी बाद 20च्या घरात. प्रतिस्पर्धी संघातील सर्वोत्तम खेळाडूवरती ज्यावेळेला तुम्ही आक्रमण करताना त्यावेळेला आपसुकपणे तो जो दबाव आहे तो क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघावरती पाहायला मिळतो. ही रणनीती आहे. खरं तर याकरता तुमच्याकडे प्रचंड अनुभव असणं गरजेचं आहे. यासाठी तुमच्याकडे प्रचंड गुणवत्ता असणं गरजेचं आहे. षटक क्रमांक 2 या ठिकाणी झालंय समाप्त. 10:30च्या सरासरीनं धावाधाव फलकावरती येत आहेत 2 गडी बाद 21 धावा. जाऊयात एक छोट्याशा डीजे ब्रेकसाठी. तर एक अतिशय शांत संयमी आणि एक असं व्यक्तिमत्व की ज्याचं सातत्यानं खऱ्या अर्थानं मगाशी देखील आपण उल्लेख केला की कला क्षेत्र, क्रीडा क्षेत्र, सामाजिक, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारं असं हे शांत संयमी व्यक्तिमत्व यावेळेला मात्र स्क्रीनवर पाहायला मिळते. 21 रन्स ऑन द स्कोर कार्ड 21 धावा धाव फलकावरती आल्यात. या दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये गोलंदाजीमध्ये पुन्हा एकदा नाझीमवरती विश्वास दर्शवला गेलाय. आपल्या स्पेलमधील दुसरं षटक या ठिकाणी हाताळतोय नाझीम पहा आघाडीचा गोलंदाज आहे आणि या गोलंदाजावरती आक्रमण करणं किंवा अल्लाबॉल करणं ही इतकी सोपी गोष्ट नसणार आहे. पहिल्या सत्रामध्ये प्रभावित करणारी गोलंदाजी संघनायकाने घेतला गेलेला निर्णय आणि त्या निर्णयाच्या माध्यमातून केली जाणारी अचूक दिशा आणि अचूक टप्प्यावरचा जो मारा आहे ना तो खऱ्या अर्थाने या गोलंदाजाला एक मी म्हणेन की वेगळी छाप हा गोलंदाज आपल्या खेळाच्या माध्यमातून निर्माण करतोय. मी म्हणेन अजूनही या षटकानंतर तुमच्याकडे 2 षटकांचा खेळ येणं बाकी आहे. थोडंसं रणनीतीबद्ध पद्धतीनं धावांना जर आकार दिला तर एक सन्मानजनक धावसंख्या जरूर उभारली जाऊ शकते. यावेळेला आडव्या बॅटनं केलाय प्रहार लॉंग ऑन लॉंग ऑफच्या वरून चेंडू सीमारेखा पार षटकार.
कुणाल या ठिकाणी वन मॅन आर्मी मैदानाच्या आतमध्ये यावेळेला धुंद्रे संघासाठी कमालीची फलंदाजी करतोय. 2 चौकार 1 षटकार 15 धावांचं महत्वपूर्ण योगदान. 6 चेंडूंचा त्यानं सामना केलाय आणि या 6 चेंडूंमध्ये त्या 15 धावा त्यानं धावफलकावरती उभारल्यात. पुन्हा एकदा ओव्हर कव्हर पाहूया. क्षेत्ररक्षक येत आहे, चेंडू जज करताय. धीम्या गतीने चेंडू होता, प्रत्युत्तर येणं अपेक्षित होतं आणि ते प्रत्युत्तर मात्र नाझीम कडून आलंय. या अगोदरच्या चेंडूवर षटकार, पुढच्या चेंडूवरती मात्र कुणालची महत्वपूर्ण विकेट. सोपा झेल कंप्लीट केला. डीपेक्सच्या कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात केला गेला होता. ट्रॅप रचला गेला, जाळं बिंडलं गेलं आणि त्या जाळ्यामध्ये मात्र अलगद सापडला फलंदाज कुणाल. परंतु बाद होण्यापूर्वी कुणालनं कुठेतरी जी धीम्या गतीने चालणारी फलंदाजीची जी धावगती होती ना, त्या धावगतीला कुठेतरी वेग देण्याचा प्रयत्न केला. परंतु नाझीम प्रत्युत्तर दिलंय. नाझीमच्या गोलंदाजीचं पृथक्करण सांगायचं झालं ना तर आतापर्यंत 1.4 षटकं त्याने हाताळलीत. 0 निर्धाव 14 धावा आणि तब्बल 2 महत्वाच्या विकेट्स त्यानं आपल्या नावावर केल्यात. न्यू बॅटर सार्थक उसाटकर. यावेळेला मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा यॉर्क लेनचा चेंडू, जो ट्रेडमार्क गोलंदाजी आहे. या गोलंदाजी स्टॉक डिलिव्हरी आहे आणि या डिलिव्हरीनं नवीन फलंदाजाला मात्र सरप्राईज केलंय. एक सरप्राइजिंग एलिमेंट होता. खरं तर फलंदाज तयार होता आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू. कदाचित त्यानं तो एक्सपेक्ट केला नसेल की हा वाईड यॉर्कचा चेंडू आपल्याला खेळायची संधी मिळेल. नाझीम कमालीची गोलंदाजी. पुन्हा एकदा याही षटकामध्ये शेवटचे 2ही चेंडू निर्धाव. खरं तर 3 चेंडू निर्धाव 1 विकेट आणि कमालीचं कमबॅक राहिलंय. 3 षटकांचा खेळ संपलाय. याही षटकामध्ये षटकार वगळता उर्वरित 4 चेंडू त्यानं 5 चेंडू त्यानं निर्धाव फेकलेत. 1 विकेट्स आपल्या नावावर केले. 3 षटकांचा खेळ संपतोय. 9च्या सरासरीनं धाव फलकावरती येत आहेत. 27 धावा. या प्रकारे नेक्स्ट लढत होणार आहे. दोन्ही कॅप्टन आपण रेडी राहा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केलं जाईल. या गोष्टीची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. कोठारी संघ आणि उसाटणे संघ. तर पहिल्या सत्राचा खेळ उशिरा जे प्रेक्षक आपल्या सभेत जुडले गेलेत, एकीकडे ओवे स्टार आणि त्यांच्या विरोधामध्ये मात्र हार्दिक 11 GKC धुंद्रे हा संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये लढत पाहायला मिळते. एकूणच जर पाहिलं तर 3 षटकांचा खेळ झाला आहे. जिशाननं आपल्या स्पेलमधील 2 षटकं पूर्ण केले. 2 षटकं 0 निर्धाव 14 धावा 2 विकेट सहित्याची कामगिरी राहिली आहे. एक मात्र षटक हाताळलं गोलंदाज होते स्वतः संघनायक. अर्थातच त्यांच्या गोलंदाजीचं पृथक्करण जर पाहायचं झालं तर 1 षटक 0 निर्धाव 13 धावा आणि 1 फलंदाज बाद ही कामगिरी त्यांची देखील राहिली आहे. यावेळेला नवा विकल्प गोलंदाजीचा वापरला गेलाय. अफान यावेळेला मोठा फटका खेळाचा माणूस होता. चेंडू बऱ्याच कालावधी हवेमध्ये क्षेत्ररक्षक येत आहेत. आकिब कंप्लीट केला जातोय झेल. आणखीन एक हादरा. विकेट नंबर 4 चौथा फलंदाज. बॅक टू द पॅव्हिलियन. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. इथून आता तळातील फलंदाज अर्थातच लोअर मिडल ऑर्डरचे फलंदाज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. ज्या खेळाडूंना खरं तर फारशी संधी मिळत नाही, परंतु ज्यावेळेला संधी मिळते ना त्यावेळेला संघ अडचणीमध्ये असतो आणि त्या अडचणीमधून त्या संघाला काढण्याचं काम ज्यांच्या
सक्षम मनगटामध्ये असताना ते खेळाडू यावेळेला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे दैव बलवत्तर ठरतंय. खरं तर ऑन स्क्रीन देखील आपण पाहू शकता वेगानं क्षेत्ररक्षक आला, चेंडू गॅदर झाला नाहीये, इव्हन फ्रेममध्ये देखील खेळाडू नव्हता. परंतु म्हणतात ना की नशिबाची साथ या ठिकाणी मिळाली आहे. धाव कंप्लीट झाली आहे आणि या 2 धावेनं संघ मात्र जाऊन पोहोचलाय 4 गडी बाद 30च्या घरामध्ये. याच धावगतीने जर धावा आल्या तर प्रोजेक्टेड स्कोअर 41 पाहायला मिळेल. परंतु मैदानाचा एकंदर आढावा घेतला ना तर कमीत कमी 60 ते 70 धावा हे विजयासाठीचं एक आव्हानात्मक टार्गेट या मैदानावरती जरूर पाहायला मिळू शकतं. फ्लॅट विकेट आहे. मैदानाच्या चौफेर तुम्हाला धावा उपलब्ध आहेत. न्यू बॅटर 31 रन्स 31 धावा धावफलकावरती आहेत आणि आता या सिंगलनं मात्र 32 धावा. पहिल्या चेंडूवरती 2 आल्या होत्या. येस, थोडंसं करेक्शन आपल्याला जरूर पाहायला मिळतंय. स्ट्रायकिंग एंडला सार्थक. इथे मात्र फटका फसलाय. स्वतः गोलंदाज येतोय जेलच्या खाली. कंप्लीट केला जातोय जेल. अफवानला मात्र मिळतंय यश. फलंदाज पुन्हा एकदा बॅक टू द पॅव्हिलियन. पाहिलं तर या व्यक्तिमत्वानं ज्यांच्या गाण्याचा उल्लेख आपण या ठिकाणी केला, ॲडव्होकेट सन्माननीय सुनीलजी पाटील साहेब राजकीय क्षेत्रामध्ये, आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर एक उच्च शिक्षित व्यक्तिमत्व आहेत, ॲडव्होकेट आहेत आणि या स्पर्धेचे एक सफलतम आयोजक देखील आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर त्यांच्या समवेत कैलासजी पाटील देखील या स्पर्धांचा आनंद लुटताना आपण पाहतोय. परंतु मैदानाच्या आतमध्ये थोडीशी अवस्था बिकट पाहायला मिळते आहे. अर्थातच दुंद्रे संघाची 32 धावा धावफलकावरती आल्यात. चौथा षटकाचा खेळ या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. अफाननं देखील कमाल केली आहे. 5 धावा अवघ्या खर्च केल्यात आणि 2 विकेट्स त्यांना आपल्या नावावरती केल्यात. आणखीन एक भन्नाट वेग या ठिकाणी पहा. पंचांचं बोट आकाशाकडे आणि इथून मात्र फलंदाजाला परतावं लागेल. बॅक टू द पॅव्हिलियन. विकेट नंबर 6 फलंदाज बाद. शिवरायांचा माऊला भारी, कैलास पाटील हाय सकारी, गातोय दादाचं गुणगान भारी, गातोय दादाचं गुणगान भारी, दोस्ती यारीची आहे आगारी, शिवरायांचा माऊला भारी, प्रवीण पाटील हाय सकारी, गातोय दादाचं गुणगान भारी. तर 6 गडी बाद 32 धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय. कवदेवी क्रिकेट संघ बुर्दुल आयोजित आमदार चषक 2025 प्रकाश जोतातील क्रिकेटचे सामने आपण मर्यादित षटकांचे क्रिकेटचे सामने आपण या ठिकाणी पाहतोय. काल या स्पर्धांचा शुभारंभ. तब्बल 5 दिवस चालणारी ही स्पर्धा आपण 5 रात्री चालणारी ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय, ज्याचा प्रथम क्रमांकाचा पारितोषिक रोख रक्कम 1 लाख रुपये आणि भव्य आमदार चषक. द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक 50,000 रुपये भव्य आमदार चषक. तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचा पारितोषिक अनुक्रमे 25,000 रुपये आणि भव्य चषक. त्याचबरोबर मालिका वीरासाठी दिली जाईल ती स्पोर्ट्स बाईक या ठिकाणी, अर्थातच बाईक 2 व्हीलर बाईक देऊन या ठिकाणी खेळाडूला सन्मानित केलं जाईल. ओव्हर नंबर 5 5व्या षटकाचा खेळ. पहिल्या सत्रातील अंतिम षटक. इथे मात्र क्षेत्ररक्षक येत आहे, चेंडू जज करतायत. चांगलं क्षेत्ररक्षण सीमारेषेच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे आणि जे काही घडतंय ना मैदानाच्या आतमध्ये ते जणू ओवे संघाच्या बाजूनं घडतंय की काय. 6 विकेट्स आल्यात. उचललं गेलेलं प्रत्येक पाऊल या ठिकाणी योग्य दिशेनं पडताना पाहायला मिळतंय. साजिदचा केलाय वापर शेवटच्या षटकामध्ये आणि पहिल्या चेंडूवरती मात्र 2 धावा. तिसऱ्या पंचांची मागणी घेतली जाईल का इथे? चला, तिसऱ्या पंचांची इथे मदत घेतली जाईल. पुन्हा एकदा आमच्या टेक्निकल टीम सज्ज झाल्यात. या स्पर्धेचं दर्जेदार प्रक्षेपण आपण पाहतोय. एकविरा इव्हेंट्सच्या माध्यमातून या स्पर्धा यूट्यूब चॅनल लाईव्ह आपण पाहू शकता. चला तर बघा, प्रसादसाठी आता सुवर्ण संधी आहे. आमच्या स्पर्धेचे लाडके आयोजक सरपंच ॲडव्होकेट सुनील दादा पाटील यांच्या वतीनं 3 बॉल 3 षटकार मारले तर
5,000 रुपयाचं प्राइज. सो इट्स अ बाउंड्री. 4 धावा दिल्यात कारण आणि 2 जर मारले तरी सुद्धा बघा 3,000 रुपयाचं प्राइज दिलं जाईल. या स्पर्धेचे लाडके आयोजक सन्माननीय सरपंच ऍडव्होकेट सुनीलदादा पाटील. एक मारला तरी 1,000. तर यावेळेला मात्र पहा आमचे मान्यवर देखील एक चांगला सामना पाहण्यासाठी मग कोणतीही किंमत मोजावी लागली तरी चालेल. एका षटकासाठी 1,000 रुपये, 2 षटकांसाठी 3,000 रुपये आणि सलग 3 षटकारांसाठी तब्बल 5,000 रुपयांचं पारितोषिक. परंतु धावा या धावफलकावरती येणं गरजेचं आहे. गोलंदाजाचं कौतुक. अंतिम षटकामध्ये स्लॉग ओव्हरमध्ये या प्रकारची गोलंदाजी, या प्रकारचा वेग, जितके विकल्प गोलंदाजीचे वापरले गेले ना, सर्वच्या सर्व विकल्प हे वेगवान गोलंदाजांचे होते. अगदी मध्यमगती गोलंदाज देखील नाहीये, सर्वच्या सर्व गोलंदाज हे वेगवान गोलंदाज पाहायला मिळाले. आणि पहिल्या 3 गोलंदाजांच्या तुलनेमध्ये हा थोडासा धीम्या गतीने चेंडू फेकला गेला होता. हा थोडासा धीम्या गतीचा गोलंदाज आहे, परंतु रिझल्ट इज द सेम. 1 मोर विकेट डाऊन. 7वा फलंदाज बाद. (36 for the loss of 7 wickets). तर नवीन बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय, किरण नाथ. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा मानस, परंतु काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. बाईचा इशारा. यष्टीरक्षकाला चेंडू चकवतोय फलंदाजाला. जातोय लॉंग स्टॉप सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांकरता. तर या 4 धावांच्या बरोबरीनं धावांचा जर विचार केला तर धावा धावफलकावरती आल्यात 40 धावा, 7 गडी बाद. 40 ही धावसंख्या. याही वेळेला आडव्या बॅटनं केलाय प्रहार. प्रॉपर टायमिंग नाही आहे. चेंडूने अंतर गाठण्याऐवजी केवळ गाठली आहे उंची. 1 मोर विकेट. अकीबनं टिपलाय झेल. या स्पर्धेतील आय थिंक अकीबनं टिकलेला हा दुसरा झेल आहे आणि फलंदाज मात्र होत आहेत बाद. सुनील पाटील दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या सुनील पाटील दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या सुनील पाटील दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या सुनील पाटील दादाच्या या नावात दम आहे रे. तर या ठिकाणी पहिलं सत्र आता समाप्त झालंय. यानंतर होणारी लढत चैतन्येश्वर क्रिकेट संघ कोठारी आणि त्याला फाईट करेल वेलकम उसाटणे मान्यवरांचं या ठिकाणी आगमन झालंय. सन्माननीय ॲडव्होकेट रुपेश दादा काटावले यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आमदार चषकाच्या वतीनं सन्माननीय ॲडव्होकेट सुनील दादा पाटील आणि प्रवीण दादा पाटील यांच्या वतीनं आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. त्यांच्यासोबत सन्माननीय चिरडगावचे दमदार व्यक्तिमत्व अविनाश दादा काटावले यांचं देखील आगमन झालंय. त्यांचंही आमदार चषकाच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आज मित्र या स्पर्धेची दुसरी रात्र आहे आणि दुसऱ्या रात्रीतील पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये 2 संघांमध्ये पाहायला मिळतोय. आपण पाहतायत दमदार आमदार सौभाग्यवती सुलभादाई गणपत गायकवाड चषक 2025 शानदार पर्व. बघा दोन्ही संघाला पुकार आहे. दोन्ही संघ लेट झाले तर दोन्ही संघाला पेनल्टी लागेल. दोन्ही संघ लक्ष असू द्या. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाते कंपल्सरी. या गोष्टीची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. जर एक संघ उशिरा केला कॅप्टननं तर दुसऱ्या संघाला पेनल्टी लागेल. लक्ष असू द्या. त्यामुळे दोन्ही संघ जर अवेलेबल नसतील तर त्यांना दोघांना पेनल्टी लागेल. कुटारी आणि वेलकम उसाटणे.
तर पूर्वार्धाचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. इक्वेशन आपण स्क्रीनवरती पाहू शकता. येणारे 30 चेंडू आणि 41 धावांची गरज आणि या 41 कशा पद्धतीने केला जाणार पाठलाग. मी थोडासा थांबतोय, मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा एकत्र आमदार चषक 2025 आणि जसा खेळाचा उत्तरार्ध होईल सुरू या पुन्हा एकदा जुळले जाऊया आता योगेशजी मडवी सरांबरोबर. चला नेक्स्ट मॅच साठी पुन्हा एकदा एक पुकार दिला जातोय. वेलकम उसाटणे संघाचे कॅप्टन सागर या ठिकाणी आलेले आहेत. खुटारी संघ कॅप्टन आपण लगेच उपस्थित राहा. बघा जर उशीर केला तर आयोजन कमिटी तुम्हाला 2 धाब्याची पेनल्टी डिक्लेअर करेल. थँक्यू सो मच प्रवीण अर्जुने सर. मृत्यकेचे पवित्र तब राखिले स्वराज्य स्वप्न तब साकारिले गरजोनी या केलाशी हिंदोत्सव साजरा शिवराया तुझं त्रिवार त्रिवार मानाचा मुजरा. नमस्कार क्रीडा रसिक, आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून अनेक सारे प्रेक्षक आम्हाला जॉईन झालेत. त्या सर्व लाडक्या प्रेक्षक वर्गाचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. गजर क्रिकेटचा सोहा आनंदाचा याची दे याचा डोळा आणि पण पाहतोय. आमदार चषकाचा शानदार सोहा. आज दुसरी रात्र पहिली मॅच. पहिल्या सत्रामध्ये 5 षटकामध्ये 40 धाबा केलेत तर 41 धाबेचं टार्गेट मनाशी बाळगून सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. तौशिफ पटेल पहिला बॉलवरती चौका ठोकत धाबाला सुरुवात केली. पुन्हा प्रहार, पुन्हा त्याच दिशेला बॉल चाललाय धन 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 करत सीमारेषा बाहेर 4 रन. तौशिफ पटेलच्या बॅटमधून लगातार 2 चौका त्याने ठोकलेत आणि आपल्या डाबाला सुरुवात केली. दमदार सुरुवात एका बाजूला स्टार उभे संघाची, कारण टार्गेट मोठं नाहीये, संघर्ष करावा लागेल दुंदरे संघाला. बिना संघर्ष कोई महान नहीं बनता और जब तक न पडे चोट हतोडे के तब तक पत्थर भी भगवान नहीं कहलाता. नक्कीच देवाला पण देवाचं रूप घेण्यासाठी गणाचे गाव सोसावे लागतात. त्यामुळे या लढतीमध्ये संघ दुंदरेला देखील संघर्ष करावा लागेल, कारण टार्गेट फक्त 41 धाबेचं. स्विच हिटचा प्रयत्न बॉल पॅडवरती होता. अपील स्ट्रॉंग, अपिलामध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी, कारण लेग बिफोरचं अपील जेव्हा पंचांकडे केलं जातं तेव्हा पंचांना प्रामुख्याने 3 गोष्टी पाहाव्या लागतात. लेंथ, लाईन अँड हाईट फॅक्टर. एक्झॅक्टली चेंडू कुठे पडतो, चेंडूला दिशा कुठे आणि चेंडूचा हाईट फॅक्टर कुठे. आता पंचांनी सांगितलं की लेग ऑप्शन सोडून जाणारा बॉल होता, नॉट आउट घोषित केलाय. धावसंख्येत 8. पुन्हा स्क्वेअर कट. यावीचा फटका चांगला आहे, चाललाय पॉइंट सीमारेखेच्या दिशेनं धन 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 करत 4 रन. पटेल लेजेंड खेळाडू बघा मैदानाच्या आतमध्ये उभे संघासाठी गेली कित्येक वर्ष या खेळाडूनं खेळ खेळलाय. करत आज बघा सुंदर बॅटिंग, 3 चौकार 4 चेंडूंचा खेळ झाला आणि 12 धाबा एकवटले गेलेत पहिल्या ओव्हरमध्ये. पुन्हा प्रहार, इनसाइड आउट, एक्स्ट्रा कव्हरमध्ये बॉलला पाठवला सीमारेखा बाहेर 4 रन. प्रहार, पुन्हा गॅप शॉट सिलेक्शन, बॉलला पाठवलाय एक्स्ट्रा कव्हर सीमारेखेच्या दिशेनं. पुन्हा चौकार आलाय. एका ओव्हरमध्ये 5 चौकार, टार्गेट 41 आणि पहिल्याच ओव्हरमध्ये 20 धावा एकवटल्यात. बॅटिंग करत असताना तौशिफ पटेल अर्थात स्टार उभे संघानं. गोरगरिबांचा वाली त्याच्या नावाची चर्चा झाली. जे जे संगतीला त्याच्या आली त्याला ओळखते दुनिया सारी, त्याला ओळखते दुनिया सारी. दादा गोरगरिबांचा वाली त्याच्या नावाची चर्चा झाली. जे जे संगतीला त्याच्या आली त्याला ओळख
ओळखते दुनिया सारी. अरे कोयनुरी हिरा यो चमकून आला, अरे कोयनुरी हिरा यो चमकून आला. या बुरदुलची शान आहे र, बुरदुल गावाची शान आहे र, आमच्या सुनील पाटील दादा. क्या बात आहे. सुंदर संगीत या स्पर्धेचं प्रमुख शिल्पकार आणि प्रमुख आयोजक सरपंच ॲडव्होकेट सुनील दादा पाटील यांच्या नावाचं संगीत तुम्ही ऐकलं. खरं तर 5 रात्र क्रिकेटचा महासंग्राम प्रेक्षकांना पाहायला मिळेल. आज दुसरी रात्र. काल सुंदर लढती आपण पाहिल्या आणि आज देखील 8 संघ या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. त्याच्यातनं पहिलाच मॅच मैदानावरती स्टार ओबे संघ विरुद्ध मैदानावरती आपण पाहतोय जेकेसी दोंदरे संघ. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या आपण पाहिली. एकूण स्कोर फक्त पहिल्या ओव्हरमध्ये 20 रन्स झाल्या. म्हणजे आता गरज आहे ती 24 चेंडू आणि फक्त 21 धावेची. गोलंदाज तयार. बॉल चांगला समोर खेळतात. कबो पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. कुठल्याही प्रकारची रन्स नाहीये. डॉट चेंडूची समाप्ती. बघा कुटारी संघ आपण या ठिकाणी उशीर करत आहात. वेळेवरती आपल्याला यावं लागेल, अन्यथा आपल्याला आता पेनल्टी आयोजन कमिटी देईल ती स्वीकार करावी लागेल. कारण स्पर्धेचा नियम असतो, प्रत्येक संघाला नियमानुसारच मैदानावरती यावं लागतं आणि वेळेला महत्व द्या. खरं तर आम्ही नेहमी सांगतो ना की आयुष्यात वेळ फार महत्वाची आहे. कारण वेळेला महत्व द्या. वेळ ही कुणासाठी थांबत नसते, वेळेसाठी आपल्या सगळ्यांना थांबावं लागतं. आम्ही नेहमी सांगतो ना की वेळेची किंमत ही नेहमी वर्तमानपत्राला विचारा. जो सकाळी 5 रुपयाला असतो तो रात्री रद्दीमध्ये 5 रुपये किलोने दिला जातोय. सांगायचं तात्पर्य एवढंच, जिंदगी मौके कम धोके ज्यादा देती है. टार्गेट 41 आतापर्यंत 20 आल्या. फक्त 20 धावेची गरज आहे. संघर्ष करावा लागेल टीम दोंदरे संघाला, कारण टार्गेट मोठं नाहीये. त्यामुळे मेहनतीची पराकाष्ठा करावी लागेल. जिंकण्याचा ध्यास केलेला अभ्यास आणि मेहनतीची पराकाष्ठा या त्रिकोणी संगमाच्या आधारे सामना 2 बलाढ्य टीम मध्ये. 2 संघ पहिल्या मॅच मध्ये एकमेका विरुद्ध आलेत. या ठिकाणी कुटारी संघ आपण उशीर करतायत. बघा वेल भरपूर गेला. दुसरं षटक सुरू झालंय. पंचाचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. पंच तुम्ही पाहतात मैदानाच्या आतमध्ये मेन पंचांच्या भूमिकेत सुनील तांडेल सर, मॅन फ्रॉम बेलवली, आणि लेग पंचांच्या भूमिकेत जीवन गावन सर, मॅन फ्रॉम वाघिवलीवाडा, आणि त्यानंतर तिसरे पंच सत्यपानजी काकडे सर, मॅन फ्रॉम आदई. फुल टॉच चेंडूला प्रहार केलाय, पाठवलाय स्क्वेअर लेग सीमारेखेच्या बाहेर. झुमंतर. क्या बात आहे. काय सुंदर क्रिकेट विथ म्युझिक. बघा डीजे नितीन जेव्हा आपल्या सोबत असतो तेव्हा तुम्हाला द्विगुणित आनंद मिळतो. तुमच्या क्रिकेट खेळासोबत तुम्हाला क्रिकेट नंतर संगीत, कारण प्रेक्षक त्या प्रकारचे असतात. काही प्रेक्षक हे क्रिकेट बघण्यासाठी येतात, काहींना म्युझिक भरपूर आवडते. त्यामुळे डीजे नितीनचं कौतुक करूया. बॉल चांगला खोळात टाकण्याचा प्रयत्न केला, खोदून काढल्या. ऑन साईडला मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल मिळाली. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल धावा फलकावरती 29 रन्स. आता फक्त 12 धावेची गरज आहे. उर्वरित समीकरण आपण पाहतो. 20 चेंडू शिल्लक करताना फक्त 12 धावेची गरज आहे. सामना स्टार उभे संघाने आपल्या बाजूने जास्त मजबूत केलाय. अगदी सुंदर लढत होती. चांगला बॉल पुन्हा एकदा त्याच दिशेने बॉल चालला. मिड विकेटला बॉल फील्ड होणार. सिंगल घेतली. दोन्ही फलंदाजांना आता हेरले की प्रत्येक बॉलवरती एक जरी धाव काढली, सिंगल जरी धाव घेतली तरी सामना आम्ही सहज जिंकू. आणि त्याच उद्देशाने त्याच प्रयत्नाने मैदानावरती खेळ करत असताना टीम स्टार उभे संघ 20 गरज आहे 11 धावेची. फुल टॉच चेंडू क्रिकेटच्या भाषेतील अगदी खराब मानला जातो आणि बॉलला पाठवून दिलाय स्क्वेअर लेग सीमारेखेच्या बाहेर. तौसिफ पटेलच्या बॅटमधून षटकार. शिवरायांचा माऊला भारी, कैलास पाटील हाय सकारी, गात दादाचं गुणगान भारी, दादाचं गुणगान भारी. तौसिफ पटेलने षटकार टोकले. कैलास दादाचं हे संगीत तुम्ही ऐकलं. खरं कैलास दादा म्हटलं की ॲडव्होकेट सुनील दादा पाटील यांचे खंदे निकटवर्तीय नेहमीच दादांच्या सोबत असतात. कैलास दादा आपलं देखील स्वागत. एकूण धावसंख्या आपण पाहिली तर इकडे 36 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर. उर्वरित समीकरण 18 चेंडू आणि फक्त आता 5 धावेची गरज आहे.
18 चेंडू 5 म्हणजे सामना पूर्णपणे आता टीम स्टार उभे संघाच्या बाजूने मजबूत झालेला आहे। इथनं शेवटचा पुकार पुन्हा दिला जातोय बघा चैतन्येश्वर क्रिकेट संघ खुटारी संघाला। बघा वेल करू नका प्लीज सहकार्य करा कारण स्पर्धा वेळेवरती सुरू झाली त्यामुळे आता कोणासाठी थांबलं जाणार नाही। स्क्रीनवरती दाखवलं देते अगदी ओल्ड इज गोल्ड आपण पाहतो अंकुश बॉम्बे बुर्दुल संघाचा स्टार खेळाडू खरं तर कित्येक वर्ष क्रिकेटला दिली अंकुश बॉम्बे आणि त्यानंतर बघा 2 चॉकलेट बाय एकीकडे सागर पाटील उसाटणे आणि दुसरीकडे भूषण पाटील न्यू यंगस्टार बुर्दुल संघाचा गेल्या 2 वर्षानंतर आपण पाहिलं की सातत्य या संघाने टिकवलंय। एकूण धावसंख्या आपण पाहिली तर धावपडकापती 36 टॅपिंग क्रिकेट समोर टॅप केल्या बॉलला एक सिंगल घेतली पॉइंटला खेळाडू होते एक सिंगल न धावसंख्या पुढे चालली आहे 37 विदाउट विकेट। बघा पहिल्या विकेट साठी पार्टनरशिप बघा पुन्हा एकदा आयोजक दाखवले जात आहेत तन्मय पाटील आणि गुरुनाथ मास्टर माइंड गुरुनाथ दादा बघा स्क्रीनवरती दाखवले जात आहेत। हलक्या त्याने क्लिक केलंय पुन्हा एकदा पॉइंटला बीट करून बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेने एक सिंगल घेतली सिंगलच्या मदतीने टीमची टोटल हळूहळू पुढे चालली आहे। इकडे महेश पाटील योगेश आणि त्यानंतर सुधीर पाटील संपूर्ण आयोजन कमिटी या ठिकाणी दाखवली जाते स्क्रीनवरती कारण सामना आता जवळजवळ एकतर्फा होत चाललाय कारण या मॅच मध्ये केवळ 3 धाबेची गरज आहे। 38 बॉल चांगला पुन्हा एकदा चाललाय मिड विकेटला बॉल क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी परंतु बॉल सीमारेखा बाहेर चौकार आणि चौकाराबरोबर सामना जिंकलाय स्टार उभे संघानं। अभिनंदन स्टार उभे संघ हार्डलक संघ जेकेसी धुंद्रे संघ बघा स्क्रीनवरती दाखवले मॅच समरी पहिल्या सत्रामध्ये 40 धाबा केल्या त्याच्यातनं कुणालनं 15 धाबा केल्या सर्वाधिक जास्त गोलंदाजी चांगली झाली ती अफनान पटेलनं 5 धाबा देत 3 गडी बाद केले साजिद पटेलनं 4 धाबा देत 2 गडी बाद केले नाझिम पटेल अर्थात नाम पटेलनं 14 धावा दिल्या 2 षटकामध्ये त्यानं 2 गडी बाद केले आणि तौशिफनं 13 धावा देत 1 गडी बाद केला आणि नॉट आउट 41 धावा त्यांनी चेस केलेल्या आहेत। तौसिफ पटेलनं नॉट आउट 10 चेंडूमध्ये 34 धावेची खेळी म्हणजे मॅन ऑफ द मॅच या मॅचचा हिरो 1 विकेट आणि 34 धावा करणारा तौसिफ पटेल ठरलाय मॅन ऑफ द मॅच। आइए तौसिफ केलं जाईल ज्यांचा आत्ताच नुकताच आगमन झाला ते सन्माननीय ऍडव्होकेट रुपेश दादा काठवले यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल। मी आयोजक सुनील दादा पाटील आणि प्रवीण दादा पाटील यांना इन्व्हाइट करेल की आपण आपल्या शुभास्य मान्यवरांचा सन्मान करायचा आहे। तर या ठिकाणी मान्यवरांचा सन्मान